हरि ओम. आज सोमवार 6 ऑक्टोबर 2025. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला प्रवचनातून सांगणार आहेत की सच्चिदानंद परमात्म्याला सगुणाच्या आधारानेच पाहता येईल. ऐकूया. परमात्मा सच्चिदानंद स्वरूप आहे हे जरी खरं तर त्याचे स्वरूप सगुणाच्या आधाराशिवाय आपल्याला पाहता येणार नाही. आपण भगवंताला सगुणात पाहावं तेव्हाच त्याच्या विभूतीचे आपल्याला आकलन होईल. आणि म्हणूनच समर्थांनी निर्गुण ओळखून सगुणात राहावं असं म्हटलंय. सत्य हे शांत आणि आनंदमय असलं पाहिजे. हेच भगवंताचं मूळ स्वरूप आहे. ही सर्व सृष्टी भगवंतानेच उत्पन्न केली असून तिच्यामध्ये तो व्यापून राहिलाय. अर्थात सर्व सृष्टी आनंदमय असली पाहिजे. मी मूळ परमात्मा स्वरूप असूनही त्याचा विसर पडल्यामुळे सृष्टी आनंदमय असूनही ती तशी दिसत नाही. हा भ्रम आहे. डोळ्याच्या आतमध्ये पाहण्याची शक्ती नसेल तर बाह्य डोळा असूनही ती दिसत नाही. परंतु आतमध्ये शक्ती असली तरी ती आहे असं बाह्य डोळ्याशिवाय कळत नाही. त्याचप्रमाणे सगुण आणि निर्गुण यांचा संबंध आहे. बरं, सत्य हे अखंड टिकणार आहे आणि म्हणून ते शांत आहे. ते शांत आहे म्हणून सनातन आहे. ते शांत आणि सनातन आहे म्हणून त्याच्याच ठिकाणी समाधान आहे. कारण अशांतामध्ये आनंद असणं शक्यच नाही. म्हणून सत्य हे परमात्म स्वरूप आहे. परमात्मरूपी सत्य हे व्यावहारिक भाषेत सांगितलं पाहिजे, पण व्यावहारिक सत्य मात्र निराळं असतं. ही सृष्टी भगवंताने निर्माण केली म्हणून त्याच्यामध्ये सर्व ठिकाणी भगवंताचं अस्तित्व असलंच पाहिजे. याचा अर्थच असा की प्रत्येकामध्ये भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव करून देणारा असा एक गुण आहे. आणि हा गुण म्हणजे जगण्याची हौस. सर्वांना शांती मिळावी हाच भगवंताचा हेतू आहे. ही शांती परिस्थितीवर अवलंबून नाही. शांती एकपणात आहे, द्वैतात नाही. एकामध्ये ज्याचं मन गुंतलं, ज्याचे मन भगवंताकडे ज्याने ठेवलं त्याला शांतीचा लाभ होतो. मग त्याची इतर परिस्थिती कशी असू दे. प्रपंचाचा अनुभव हा कष्टमय आहे, पण भगवंताचा अनुभव आनंदमय. आणि त्याकरता त्याच्या नामाचं अनुसंधान हे एकच साधन आहे. भगवंताला पाहायचं असेल तर आपल्यालाही तसं व्हावं लागतं. सत्वगुणात भगवंत असतो तेव्हा आपण त्या मार्गाने जावं. आजारी माणसाला 3 गोष्टी कराव्या लागतात. कुपथ्य टाळणं म्हणजेच पथ्य सांभाळणं आणि औषध घेणं. त्याचप्रमाणे भवरोग यालाही 3 गोष्टी कराव्या लागतात. मुख्य ध्येय परमात्मा प्राप्ती. त्याच्या आड जे येईल ते कुपथ्य. दुःसंगती, अनाचार, अधर्माचरण, मिथ्या भाषण, द्वेष, मत्सर वगैरे त्याचा त्याग करावा. परमात्मा प्राप्तीला जे सहाय्य, पोषक, सत्संगती, सद्विचार, सद्ग्रंथांचं वाचन आणि सदाचार ते पथ्य ते सांभाळावं. आणि अखंड नामस्मरण करणं हेच औषध सेवन होय. आनंदरूप परमात्मा मिळवण्यासाठी सगुणोपासना असली पाहिजे. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.